श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण शिवपुराणातील शुक्रवारचे विशेष असे उपाय पाहणार आहोत. पंडित मिश्राजी महाराजांनी आपल्या महाराष्ट्रात शहरात गावागावात शिवपुराण कथा, शिवपुराण महात्म्य हे बीज पेरले आहे. प्रत्येक घरात, प्रत्येक व्यक्तीच्या मनात भगवान शिवाबद्दल भक्तिभाव, आराधना, उपासना रुजवली आहे. भगवान भोलेनाथाच्या प्रती श्रद्धा, प्रेम, भाव वाढतच आहे. तर त्यांचे जे हिंदीतून उपाय आहेत तेच मी आज मराठीतून तुम्हाला सविस्तर सांगत आहे. यामध्ये मी कुठेही अंधश्रद्धा पसरवत नसून ते उपाय शिवपुराणातील आणि फक्त शिवपुराणातीलच आहेत असे नाही. जे आध्यात्मिक पुराण आहे त्या आध्यात्मिक पुराणातीलच प्रभावशाली उपाय आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात, संसारात काही ना काही दुःख, संकट हे येतच असते. पण त्या संकटावर मात करून आपल्याला भगवान भोलेनाथावर विश्वास ठेवून मनोभावे, श्रद्धेने आणि विश्वासाने नामस्मरण उपाय करायचे आहे. तर तुमच्या प्रत्येक संकटातून, प्रत्येक समस्यातून काही ना काही मार्ग भोलेनाथ नक्की काढतील. नंबर 1, तुमच्या घरात वादविवाद असेल, तसेच पितरांचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर शिवपुराणातील अतिशय साधा आणि सोपा शुक्रवारचा प्रभावशाली उपाय आहे. तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय केला तरी चालतो, पण शक्यतो सकाळीच करावा. कारण संध्याकाळी तुळशी मातेला जल अर्पण केले जात नाही, स्पर्शही केला जात नाही. तुम्हाला गंगाजल घ्यायचे आहे आणि तुळशीच्या कुंडीमध्ये एक वाटी ठेवून आपल्या उजव्या हातामध्ये गंगाजल चमच्याने 7 वेळा घेऊन त्या वाटीमध्ये विश्वनाथाचे स्मरण करून, पितरांचे स्मरण करून ते जल वाटीत समर्पित करायचे आहे. ती वाटी तुळशीच्या कुंडीत दिवसभर ठेवून द्यायची आहे. दुसऱ्या दिवशी त्या वाटीतील जल एखाद्या दुसऱ्या झाडाला ओतून द्यायचे आहे. तर हा उपाय खूप प्रभावशाली आहे. तुमच्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त होऊन तुमच्या घरामध्ये प्रत्येक सुख समाधान प्राप्त होते. नंबर 2, काही दिवसापासून काही कामामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल. शुक्रवारचा हा चंद्राचा दिवस मानला जातो. तर शुक्रवारच्या दिवशी चंद्रदेवाच्या मंत्राचा 108 वेळा जप करावा. चंद्रदेवाचा मंत्र पुत्र सोमाय नमः असा असून या मंत्राचा 108 वेळा तुम्हाला जप करायचा आहे. जप केल्याने तुमची अस्वस्थता लवकर दूर होईल. नंबर 3, शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो. भगवान शिवशंकराच्या शिवालयात तुम्हाला जाणे जमत नसेल तर घरच्या शिवलिंगावर सौभाग्य प्राप्तीसाठी आपल्याला 3 बोटांना चंदन लावून शिवलिंगाला त्रिपुंड लावावे आणि त्या त्रिपुंडाला वरती काळे तीळ चिटकावावेत. असे केल्याने सौभाग्याची प्राप्ती होते, वृद्धी होते. नंबर 4, तुमच्या मनामध्ये सतत कुठल्या ना कुठल्या प्रकाराची भीती वाटत असेल, त्या भीतीतून मुक्ती मिळवायची असेल तर शुक्रवारच्या दिवशी मातीची भांडे म्हणजे लोटके असेल तरीही चालेल, तर ते पाण्याने भरलेले लोटके दान करावे. तुम्हाला वाटत असेल की ते लोटके कसे दान करावे, तर त्याच्याऐवजी तुम्ही एक डेरा मंदिरामध्ये पाणी भरून दान करू शकता. म्हणजे येणारे जाणारे ते पाणी पिल्याने तुमच्या भाग्यात पुण्य प्राप्त होईल आणि भगवान भोलेनाथ तुम्हाला आशीर्वाद देतील. देवाचा आशीर्वाद घ्यावा. असे केल्याने तुमची भीती आहे ती लवकर त्यातून सुटका होते. नंबर 5, भगवान शंकराच्या शिवलिंगावरचे कुठलेही फूल, बेलपत्र, फळ तुम्ही काढू शकता, पण चंदन कधीही हाताने पुसू शकत नाही. कारण आपण भगवान शिवाला अभिषेक घालताना ते धुतले पाहिजे. चंदन हाताने कधीही पुसू नये असे विशेष शिवपुराणात म्हटले आहे. नंबर 6, कोणत्याही प्रकारच्या मानसिक, शारीरिक तणावापासून मुक्ती मिळवायची असेल तर या शुक्रवारच्या दिवशी 2 मुखी रुद्राक्ष धारण करावा. 2 मुखी रुद्राक्ष चंद्राचा प्रभाव असतो आणि मानसिक तणावाचे कारण देखील चंद्र आहे. या दिवशी 2 मुखी रुद्राक्ष धारण केल्याने मानसिक तणावातून लवकर सुटका होते, मानसिक त्रास कमी होतो. नंबर 7, जर तुमच्या वैवाहिक नात्यात आनंद टिकून ठेवायचा असेल, प्रसन्नता निर्माण करून ठेवायची असेल तर स्नान करून, शुक्रवार हा माता दुर्गेचा दिवस असल्यामुळे दुर्गेच्या मंदिरात फुलांची माळ अर्पण करावी. तुम्हाला मंदिरात जाणे जमत नसेल तर तुमच्या घरामध्ये जे देवीची मूर्ती आहे, फोटो आहे, त्या फोटोला फुलांची माळ अर्पण करावी आणि दुर्गा चालीसाचे पठण करावे. दुर्गा चालीसाचे पठण केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद निर्माण होतो. नंबर 8, आपले एखादे काम होत नसेल तर बेलाच्या खालच्या 2 पानांना लाल चंदन
सहानावर घासून लावावे आणि मधल्या पानाला शुद्ध गाईचे तूप लावावे आणि मनोभावे जे अशोक सुंदरीचे स्थान असते त्या स्थानावर ते बेलपत्र समर्पित करावे। तूप लावलेल्या पानाचा भाग शिवलिंगाकडे असावा आणि खालचे चंदन लावलेले भाग एक कार्तिकेयकडे आणि एक गणेशाकडे अशा प्रकारे पान समर्पित केल्याने तुमची मुलं किती हट्टीपणा करत असतील, ऐकत नसतील, अभ्यास करत नसतील तर त्यांच्यामध्ये सामंजस्यपणा निर्माण होईल आणि मुलं हुशार होतील, तुमचे सर्व ऐकतील। नंबर 9, तुम्हाला तुमच्या जीवनाची आर्थिक स्थिती सुधारवायची असेल, तुमचे जीवन आनंदमय करायचे असेल तर शुक्रवारच्या दिवशी तुम्ही देवीची मनोभावे पूजा करावी, तिला वस्त्र अर्पण करावे। असे केल्याने तुमच्या जीवनातील गती सुरळीत होईल आणि तुमचे जीवन आनंदमय होईल। नंबर 10, शुक्रवारच्या दिवशी 11 लवंगांची आणि 11 गुलाबांची माळ माता दुर्गेला स्वामिनीला समर्पित करावी। असे केल्यास देवीचा आशीर्वाद आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात। नंबर 11, भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावर 1 कोटी ते 1.25 कोटी अखंड गहू असतात, त्याचे दाणे कुठेही तुटलेले नसावेत। हे गहू ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय ओम या मंत्राचा जप करत समर्पित केले तर तुमची मुलं बेरोजगार असतील तर त्यांना रोजगार मिळेल, नोकरी मिळेल, ऐश्वर्य प्राप्त होईल, तुमच्या मुलामध्ये भरपूर यश प्राप्त होईल। नोकरी करत असतील तर नोकरीमध्ये प्रमोशन होईल। तसेच आपले जे काही काम खूप दिवसापासून अडलेले आहे ते काम मनोभावे केलेल्या गव्हाच्या दाण्यातून भगवान भोलेनाथ तुमची इच्छा लवकर पूर्ण करतील। त्यानंतर तुम्ही ते समर्पित केलेले गहू आहे ते घरी घेऊन यावे आणि त्याचे पीठ करून त्याचा लाडू बनवून नंदीला खाऊ घालावा। ते गहू आपल्या स्वयंपाकामध्ये वापरू नयेत। नंबर 12, भगवान शिवाला मोहरी अतिप्रिय आहे। आपल्या मुलांची बुद्धी तल्लख व्हावी असे वाटत असेल, तुमची मुलं हुशार व्हावी असे वाटत असेल तर तुम्हाला भगवान शिवाच्या शिवलिंगावर 1 लाख मोहरी समर्पित करावे। जे तुमचे शत्रू आहेत ते शत्रू तुम्हाला त्रास देणार नाहीत। भगवान भोलेनाथ मोहरी समर्पित केलेले फळ त्या शत्रूच्या दिमागामध्ये सद्बुद्धी देतो, त्यामुळे ते तुम्हाला त्रास देणार नाही। तुम्ही जी मोहरी भगवान भोलेनाथाला समर्पित केलेली आहे ती सर्व जेवढी शक्य होईल तेवढी घ्यावी आणि त्या मोहरीचे तेलखाणीमध्ये तेल काढून आणावे आणि भगवान शिवाच्या शिवलिंगासमोर त्याचा मनोभावे 2 वातीचा दिवा प्रज्वलित करावा। नंबर 13, 1 बेलपत्राचे पान घेऊन त्या बेलाच्या तिन्ही पानांना आपल्याला शुद्ध गाईचे तूप लावून त्याच्यावरती ते काळे तीळ थोडेसे चिटकवायचे आहेत आणि ओम नमः शिवाय जप करून भगवान शिवाच्या शिवलिंगावर समर्पित करावे। जर तुमचे कितीही अडकलेले पैसे, व्यापारामध्ये कितीही समस्या येत असेल तर आपल्या समस्यातून अवश्य मार्ग निघतो। हा तुम्हाला विशेष असा शुक्रवारच्या दिवशी आणि पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय आवर्जून करायचा आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा आणि नक्की लाईक सुद्धा करा। हर हर महादेव, ओम नमः शिवाय। धन्यवाद।